पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे येशूने संदेश दिला की तुमच्यामध्ये कोणाच्या तरी पायाच्या गुडघ्याला येशूने एक आशीर्वाद दिला. कोण आहे ते गुडघ्याच्या त्रासामध्ये फरक जाणवलं? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. हालेलुया. 12 लोकांनी हात वर केला. तरी येशूने सांगितलं की तुम्ही हात वर करता करता आणखी काही लोकांना हे अनुभव मिळाला म्हणून हे जे भाग आहे हिपचा जे भाग वरचा भाग इथून खाली त्रास असलेले कोणाला तरी प्रेज द लॉर्ड येशूने एक आशीर्वाद दिलेला आहे. ते आशीर्वाद इथून खाली पूर्ण पायापर्यंत वर गेलेला आहे. लिक्विडचा इन्फेक्शन असलेल्या काही लोकांच्या या संबंधातील जे त्रास आहे ते तुमच्यामध्ये कोणाला तरी हाडाचा काहीतरी दोष होता. हाडाचा दोष म्हणजे हाड तुटून जात आहे तसा प्रकारे विश्वास ठेवा. हे त्रास असलेल्या लोकांना हे हाड तुटण्याच्या वगैरे कुठेही हळूहळू ते डॅमेज होत आहे. हे त्रास असलेली व्यक्तींना प्रभू आशीर्वादित करत आहे. फुफ्फुसाचा त्रास असलेले कोणाला तरी प्रभूने स्पर्श केलेला पूर्ण फुफ्फुसाच्या संबंधातील जे काही डॅमेज होत आलेलं आहे येशू ते बरे करत आहे. डोक्याच्या एवढ्या भागामध्ये ज्यांना त्रास होत आहे त्यात येशू काय करत आहे? बीपी चढून जात आहे. कधी कधी बेडचा होत आहे. अशा कोणाला तरी प्रभूने एक आशीर्वाद दिलेला आहे. तुमच्यामध्ये काही लोकांना प्रश्न पडलेला आहे काय करायचं म्हणून. तुमच्या मनामध्ये भरपूर काही काही प्रश्न आहे, काही समस्या आहे, प्रश्न आहे, काय करायचं आहे म्हणून तुम्ही येशूला विचारताय. तुमचं मन विचारताय. येशूने तुम्हाला बोलले काहीच नाही, आज्ञा हालेलुया. आज्ञा बाकी परमेश्वराचं कार्य परमेश्वर करा. आणि परमेश्वराला कार्य करण्यासाठी आपल्याकडे सहन शक्ती पाहिजे. उद्या पहाटेच आम्हाला पाहिजे म्हणून बोलायची गरज नाही. देव जेव्हा देणार ते वेळ उत्तम वेळ आहे म्हणून जाणू देव देणार तोपर्यंत मी थांबी. हालेलुया. प्रियानो, तुम्ही आता बघितलं या दिवसांमध्ये आम्ही अहमदनगर गेलो होतो. अहमदनगरचं प्रार्थना करून रात्रभर गाडी चालवता येत आहे. येशूने दिलेल्या सूचनाप्रमाणे आम्ही गाडी घेऊन आलो. येशूने प्रवासामध्ये बोलले की मी तुम्हाला वाचवलेलं आहे. सिस्टर लोकांनी मला बोलले की काय कशावरून वाचवलं, कशावरून वाचवलं. हालेलुया. प्रियानो, अमरावतीमध्ये गाडी आणून ठेवली तेव्हा दिसलं की सकाळी उठून बघताना दिसलं की गाडी पंक्चर आहे. परमेश्वराच्या लेकरांना परमेश्वर पाहिजे तसे सांभाळून बरोबर घेऊन जाणार.
प्रेज द लॉर्ड. माझं काम काही आहे, परमेश्वर देणाऱ्या संरक्षणाविषयी मी मनामध्ये शंका नाही पडायचं. मी परमेश्वराला टोचून बोलायला नाही जायचं. हालेलुया. परमेश्वरावर भरोसा ठेवायचं. ज्या परमेश्वराने आजपर्यंत मला चालवलं त्याला मी धन्यवाद द्यायचे. इस्रायल लोकांचं जीवन हे जीवन होते, प्रभूला लागून असलेले जीवन, प्रभूला धरून असलेले जीवन, प्रभू सोबत असलेले प्रवास. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण वेळ काढून त्या सर्व गोष्टीबद्दल विचार करू. कोरिन्थीयांना लिहिलेले पहिल्या पत्रामध्ये 10व्या अध्यायामध्ये सुरुवातीपासूनचे वचन. आपले पूर्वज सर्व मेघाखाली होते. प्रेज द लॉर्ड. मला कळालं त्याचा अर्थ काय आहे. आपले पूर्वज सर्व ढगाखाली होते, मेघाखाली होते. हालेलुया. त्याचा अर्थ काय आहे. ढगाखाली होते ते जुन्या कराराचा विचार करताना ते कळणार. आपण त्याबद्दल स्टडी करू. हालेलुया. धन्यवाद येशू. पुढे समुद्रातून ते सर्व पार गेले. मेघ व समुद्र यांच्याद्वारे मोशेमध्ये त्या सर्वांचा बाप्तिस्मा झाला. हालेलुया. तुझा बाप्तिस्मा कसा झाला? बुडून झालं का, असं झालं का, तसं झालं का? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आपण जाणायचं की देव परमेश्वर सर्वाहून वर आहे. God is above everything. God who created everything, He is above everything. ज्यांनी सृष्टी केली आहे त्यांना आपण मार्गदर्शन द्यायला जायची गरज. एक छोटी मुलगी सिस्टर लोकांचा बरोबर अभ्यास केला, शाळेत होते. ती शिकता शिकता छोटी छोटी प्रार्थनावर शिकून घेतली आणि रोजची प्रार्थना करायला तिला येते. अचानक घरातील गरिबीमुळे तिने शाळेला येण्यावर बंद केला आणि एक दिवशी सिस्टरनी या मुलगी, तोपर्यंत ती तरुण मुलगी झाली होती, 10वी मध्ये शिकण्याच्या वयात होते, तिला एका शहरात एकटी तिला बघितलं. सिस्टरने तिला विचारलं, तुमचं नाव काय आहे? तू अमुक व्यक्ती आहे की नाही? तू काय करतेस? तिने सांगितलं, मी हॉटेलमध्ये कामाला आहे. सिस्टरने तिला सांगितलं, तुझं वय बाद करायचं वय नाहीये. एकटी एका पोरीला अशा शहरात जीवन जगणं बरोबर नाहीये. तू हॉटेलमध्ये वर कामाला जाणं ते तुला शोभत नाही. सिस्टरने तिला सांगितलं, तुला या परिस्थितीतून बाहेर पडायचं आहे. सिस्टरने तिला शिकवण्याची व्यवस्था केली आणि सिस्टरने तिला सांगितलं, मी तुला चांगला एक कोर्स करायला पाठवून देणार. हालेलुया. सिस्टरना दिसलं की तिच्या कानामध्ये काही नाही, तिच्या गळ्यात काही नाही. सिस्टरने तिच्या हातामध्ये एक ग्रॉसरी दिली आणि सांगितलं, मुली असा प्रकार करणं बरोबर नाही. कानामध्ये काय दिली पाहिजे, गळ्यात काय दिली पाहिजे, काय झालं तुला? सिस्टरने एक ग्रॉसरी दिली तिला करायला. तिने सिस्टरांच्याकडे ग्रॉसरीवर घेतली. त्यानंतर ही मुलगी तिच्या तोपर्यंत ही मुलगी कुठल्या तरी पेंटकोस्ट विभागामध्ये जाऊन बुडून बाप्तिस्मावर घेऊन बसलेले होते. प्रेज द लॉर्ड. त्यांच्या कायद्याप्रमाणे हा कानामध्ये काही नको, गळ्यात काही नको वगैरे आहे. आता सिस्टरने तिला काहीतरी वाचवायचा मार्ग पण दाखवत आहे. तिने मनामध्ये एक निर्णय घेतला. सिस्टरने ग्रॉसरी घातलेला आहे.
सिस्टर इकडे तिकडे कुठेतरी बघताना मी हे काढून फेकून देणार असं वगैरे विचारात बसले आणि तिने एक निर्णय घेतला. मी आता इथून सिस्टर मला जर पंजाबला पाठवून दिले तर तिथून पूर्ण नॉर्थ इंडिया करून साऊथ इंडिया पर्यंत मी प्रचाराचं काम करणार असे वर विचार करत तिकडे गेली. कोर्स जिथे चालू आहे तिथे जवळ एक कॅथलिक चर्च आहे. ही मुलगी तिकडे जाऊन रोज फादरांच्या बरोबर भांडत आहे. ती मध्ये चिडणार आणि तिकडच्या फादरांना बोलत आहे बायबल मध्ये लिहिलेलं आहे दगडावर दगड बसणार नाही म्हणून तुमच्या देऊळ सर्व कोसळणार. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. फादरांनी तिला सांगितलं देऊळ पण देवाचं आहे, मी पण देवाचं आहे, तू पण देवाचं आहे, देवळातून प्रत्येक दगड पण देवाचं आहे. कोसळत असेल तर कोसळू दे, तुझ्या बरोबर बोलून काही उपयोग नाही म्हणून मला कळालं. कारण तू चर्चामध्ये बसण्याच्या स्वभावातील नाही. फादरने सांगितलं मी आता पुढे तुझ्यासाठी प्रार्थना केली. आपण चर्चा बदलूया. हालेलुया. फादरने तिच्यासाठी प्रार्थना करायला चालू केली. थोड्या दिवसात तिला एक अनुभव आला की येशू तिच्या पुढून पळत आहे. तिला वाटलं येशूच्या मागे पळाला. ती येशूच्या मागे पळाली. ती किती पळाला तरी येशू काही थांबत नाही. येशूचा स्पीड कमी होत नाही. ती येशू पर्यंत पोहोचू शकत नाही. येशू आलं तिला दिसत आहे पण तिकडे पोहोचू शकत नाही. शेवट धावत धावत ती ताकली आणि ती एका ठिकाणी बसली. जेव्हा ती शांत बसली येशू तिच्या जवळ आला. हालेलुया. येशूने तिला बोलले. येशूने थोडा माती काढले, तिकडे पाणी आला. येशूने त्यातून थोडा पाणी घेतले आणि तिच्या डोक्यावर ओतलं असे बोलले पिता पुत्र पवित्र आत्म्याचे नावाने मी तुला बपतिस्मा देतो. तिने येशूचा हात बाजूला केला आणि तिने येशूला सांगितलं मी बुडून बपतिस्मा घेतलेला आहे, मला हे असला बपतिस्मा हवा नाही. कारण पेंटेकोस्ट प्रोटेस्टंट काही प्रकारातील लोक जे आहेत त्यांचा विश्वास बुडून असलेले असलेले बपतिस्मामध्ये आहे. हालेलुया. आता असं केलं तिने मला हे नको म्हणून बोलली. येशूने तिला पहिले समज दिली. नदीमध्ये बुडून आंघोळ केलं तरी बाथरूम मध्ये तुम्ही मागणी पाणी घेऊन डोक्यावर ओतून आंघोळ केली तरी येशूने सांगितलं दोन्ही आंघोळच आहे. त्यानंतर येशूने तिला प्रत्येक गोष्टीविषयी मार्गदर्शन द्यायला चालू केलं. यानो ही जी मुलगी आहे तिला 200 पेक्षा जास्त कॅथोलिक चर्चच्या संबंधामध्ये समस्या आहे. त्या सगळ्या प्रश्नाला देवानी डिरेक्टली तिला उत्तर देऊन तिला शिकवलं. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. तिला नंतर खूप वाईट वाटलं. उगाच चांगला फादरांना सातवायला जात होतो, मला या सर्व गोष्टीचा कल्पना नव्हता. त्यानंतर तिला कळालं की काय एवढं चांगलं चर्च जगामध्ये असताना लोक एक कॅथोलिक चर्च मधून बाहेर पडून दुसऱ्या ठिकाणी जातात. तिला प्रश्न पडले. हालेलुया. मग तिने येशूला सांगितलं चूक तुझी आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. या भाकरीमध्ये तू आहे म्हणून तू
दुनियाला एक तर दाखवा ना. प्रेज द लॉर्ड. आणि तिने खत झाले, ती पोटामध्ये गेले, पोटामध्ये जाऊन तिथे जे अडोरेशन चाकमध्ये जाऊन बसले आणि तिने येशूला सांगितलं, मग मी पक्का विश्वास ठेवत आहे की 40 दिवस मी उपवास करून प्रार्थना करणार. 40व्या दिवशी ही भाकर म्हणून न राहता तुझा शरीर म्हणून बदलते. पक्का विश्वास ठेवले, हे चमत्कार होणार. हालेलुया. उत्साहाने उपवास प्रार्थना चालू केले. 30, 31, 38 वर जेवढं येत आहे तेव्हा थोडा टेन्शन वाटत आहे. कोणाचं असते पहिलं पक्का विश्वास ठेवले होते. हालेलुया. त्यानंतर बरोबर 40व्या दिवशी ती सकाळी येऊन थांबलेला आहे. त्या ठिकाणी तिला एक विशेष अनुभव मिळाला की येशू ऐसाला येऊन उभा राहत आहे. फादर नाही, तिच्या ओळखीचा फादर आहे. फादर येताना तिला दिसलं तरी वेदी जवळ आल्यावर फादर नाही, एक याजक आहे. सर्वसमाप्त परमेश्वर बापानी पुत्रानी पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. आमेन.